सो वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं खूप दिवसानंतर माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आणि माझी बहीण निघालो आहे शॉपिंगला. तर आम्ही ऑटो पकडून निघालो होतो. सो मित्रांनो, 18 दिवसानंतर मी बाहेर पडलो होतो. आमच्या इथे गोवंडीतला सर्वात मोठा सेल लागला होता ते पाहण्यासाठी. आणि हीच ती बिल्डिंग आहे जी तुम्हाला दिसते ब्लू कलरची, तिथेच सेल लागलेला आहे. तर आम्ही रिक्षावाल्याला थँक्यू म्हणत 2 नंबर गेटने आतमध्ये गेलो. आम्ही दोघं पण खूप एक्सायटेड होतो आतमध्ये जायला. आणि माझी बहीण फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये आली होती, तर मी तिला बोललो होतो थांबला फेमस करतो. आणि ही होती एंट्री आतमध्ये जाण्यासाठी. आतमध्ये एंट्री मारल्या मस्तपैकी एसीची थंड हवा लागत होती. आणि हे बघा, हा असा स्टॉल वगैरे सर्व लागले होते की सो मला जी वस्तू घ्यायची होती ते मी काउंटर बघत होतो कुठे लागला तो. आणि पहिल्याच काउंटरजवळ पोहोचलो, तो म्हणजे शूज सेक्शनला. इथे पोहोचल्याच्यानंतर मी बघत होतो शूजचे पॅटर्न वगैरे कसे आहेत कसे नाही ते. आणि इथे फक्त 2च पॅटर्न अवेलेबल होते. ते दोन्ही पण मला एवढं काय खास आवडले नव्हते. मग मी पोहोचलो टी शर्टच्या काउंटरला. टी शर्ट वगैरे ओके होते. HM सारखा ब्रँड पण अवेलेबल होता, पण एवढं काय पॅटर्न नव्हता खास. आणि हे जे ऑरेंजवाले टी शर्ट तुम्ही बघताय ना, हे ओके होते, बट ते माझ्या बजेटच्या बाहेर बसत होतं. मग मी पोहोचलो पावसाळी अधिवेशन म्हणजेच क्रॉक्सच्या काउंटरला. आणि इथे प्राईस बघा किती आहे, 200 रुपयाची क्रॉक्स 700ला. मग मी बोललो बायला, तुझ्या पसंतीचं काय भेटते काय बघ. तर ती शोधत होती काय भेटते काय. हे बरोबर होतं, पण खूपच मोठं होतं. त्यानंतर मी पोहोचलो जीन्सच्या काउंटरला. जीन्स माझ्या मापाची बघत होतो, पण माझ्या मापाची नव्हतीच इथे. सर्व मोठ्या ढगलाम नुसते जीन्स. मित्रांनो, आम्ही लोक आलो होतो इथे, पण काही म्हणजे काही एक घेण्यासारखं नाही आहे. बाय, तुला आवडलं जरा? काहीच नाही, जे दाखवलं होतं ते तर काहीच नाही. एकदम 80% ऑफ, पण त्याच्याशी जास्तच महाग आहे सगळं. सो आम्ही लोक इथून बाहेर पडलो, आता निघालो आहे. काही आवडलेलं नाही. गोवंडीतला फर्स्ट टाईम इकडे लागला होता सेल. गोवंडीतला सर्वात मोठा सेल लागला होता इथे यावर्षी फर्स्ट टाईम. आणि काही म्हणजे काही घेण्यासारखं नाही आहे इकडे. सो आम्ही लोकांना ते बोलतात ना, त्यापेक्षा आम्ही ह्याच्यापेक्षा चांगले कपडे आम्ही घालतो. त्यापेक्षा आम्ही घेतलंच नाही आणि आम्ही लोक निघालो आहे.